छत्रपती संभाजीनगरात सिडको पोलिसांची मोठी कारवाई। आंध्र प्रदेशातून आणलेला गांजा जप्त, एक आरोपी अटकेत। नारेगाव परिसरात सापळा रचून चालकाला घेतले ताब्यात। गुप्त माहितीच्या आधारे सिडको MIDC पोलिसांनी केली धडक कारवाई। काकडे संकुलाजवळ केली कारवाई। ड्रग्ज तस्करीला आळा। मी API कैलास सर्जेराव लहाने, नेमणूक MIDC सिडको पोलीस स्टेशन, गुन्हा 183/26 कलम 8C 20 सेकंड C 29 NDPS प्रमाणे 1985 प्रमाणे गुन्हा दाखल असून त्या गुन्ह्याचा तपास मी स्वतः करत आहे। या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने मी आपल्याला प्राथमिक माहिती अशी आहे की विजय सुरेश माचरे हा काकडे कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे नारेगाव छत्रपती संभाजीनगर इथे गांजा विक्री करत आहे, अशा आमच्या पोलीस पथक चे इंचार्ज API पातोळे साहेब व त्यांची टीम संजय नंद यांना आधी मिळाली। व त्या अनुषंगाने आमचे PI साहेब सोमनाथ जाधव साहेब यांना माहिती दिली। तशी आम्ही माननीय ACP साहेब पगारे साहेबांची पूर्व परवानगी घेऊन 2 साक्षीदार घेऊन फॉरेन्सिक टीम घेऊन असे API पातोळे साहेब सोमनाथ जाधव साहेब यांनी काकडे कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे जाऊन खात्री केली व तो व्यक्ती वर्णन सांगितल्याप्रमाणे व गाडी एक फिएट कार, पांढरी कार अशी दिसली। तिथून तो विक्री करताना असं समजल्याने त्याची जवळ जाऊन त्याला पकडण्यात आले। त्याचे नाव विचारले असते त्यांनी त्याचं नाव विजय सुरेश माचरे असं सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर त्याला नाव विचारले, गाडी कोणाची आहे, त्यांनी कबूल केले आणि त्यांनी हा माल ओडिशा राज्यातून रेड्डी यांच्याकडून आणला व इतर तो किशोर हटकर, राहुल मलके व आकाश अरुण दहीकर जळगाव इथे विक्री करणार असे त्यांनी सांगितले होते। त्या अनुषंगाने आम्ही तपास करून मान्य कोर्टात त्याला हजर केले होते। आज रोजीपर्यंत त्यांना 15/4/2026 पर्यंत PCR देण्यात आलेली आहे।